ऋतुजा उमेश कुलकर्णी सुमनसूत फाउंडेशन आयोजित काव्यदिंडी 2025 मध्ये माझी कविता सादर करणार आहे। या काव्यदिंडीत ही काव्यवीणा माझ्या खांद्यावर दिली आहे रत्नागिरी येथील शमा प्रभू देसाई यांनी। माझ्या कवितेची थोडक्यात पार्श्वभूमी सांगते। आत्ताच्या जमान्यातल्या म्हणजे माझ्या वयाच्या साधारण स्त्रियांना वारीला जायची भरपूर इच्छा असते, मात्र संसार, मुलं, शाळा, घरदार, नोकरी या सर्व व्यापातून ते सहज शक्य होत नाही। तर अशा दोन मैत्रिणींचा वारीला जाण्यावरचा हा संवाद मी या कवितेतून लिहिलेला आहे। चंद्रभागेकाठी भव्य एक मंदिर, तेथे पाहे वाट विठुराया, उचल पावले चाल पटापट, घालवू नको ग वेळ वाया, अवघ्या विश्वाची विठू ही माऊली, धरतो सावली दुःखावर, त्याचे पांग फेडू पायी ठेवू माथा, डोळे भरून पाहू पंढरपूर, डोईची तुळस हातात चिपळ्या, भाळावर गंध शोभत असे, गावोगावी स्वागत झुणका भाकर, भुकेला घास लाभत असे, मनाचा अश्व धावतो वेगाने, आस पंढरीची लागे त्याला, एकदा तरी वारी करावी बाई ग, मोक्षाची वाट जीवनाला, विठूच्या सामोरी विश्वाची जननी, उभी एकटी युगानुयुगे, तिच्यामुळे लाभे बळ सगळ्या स्त्रियांना, संसार कराया सामर्थ्याने, जशा आपण गुंतलो परमार्थ करण्यात, अजूनही तीच अवस्था, सोडून गेली जर ती पंढरपूर, कोण सांभाळेल तेथील व्यवस्था, तसाच आपला इवलासा संसार, घरदार मुले बाळे नवरा घरदार, सोडून जायचे जरी 2 दिवस, तरी येते माझ्या जीवावर, ज्ञानोबा तुकोबा मुक्ताई जनाई, सगळे येतील पंढरीला, आषाढी कार्तिकी सौख्याची पर्वणी, इथूनच नमस्कार विठ्ठलाला, इथूनच नमस्कार विठ्ठलाला। धन्यवाद। यानंतर ही काव्यवीणा मी सुपूर्त करते कल्याण येथील मंजिरी पैठणकर यांना।